सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी आज दिनांक 14 एप्रिल रोजी असणाऱ्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना शाळेच्या दर्शनी फलकावर फलक लेखन रेखाटले। फलक रेखाटनास रंगीत खडूंचा वापर करण्यात आलाय। यासाठीच 5 ते 6 तासाचा कालावधी लागलाय। कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी अनेक फलक रेखाटन केले असून त्यास कला रसिकांकडून नेहमीच दाद मिळत आहे। सुरुवातीस खडू हा केवळ फळ्यावर लिहिण्यासाठी वापरला जात असे, परंतु त्या परंपरेस नवीन ओळख देऊन कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी रंगीत खडूंचा वापर करून फलक लेखनास जिवंतपण देण्यास सुरुवात केली आहे। मागील 3 ते 4 वर्षांपासून ते विविध जयंती तसेच सामाजिक विषयावर ते फलक लेखन करत आहे। नमस्कार, मी कला शिक्षक शैलेश कुलकर्णी, निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा। या ठिकाणी आपण पाहत असाल माझ्या बॅक साईडला दर्शनी फलकावर शाळेच्या मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन देण्यासाठी फलक लेखनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन शाळेतर्फे आम्ही दिलेलं आहे। हे फलक लेखन करताना मी हाय कलर कंपनीचे चॉक तसेच सॉफ्ट पेस्टल्स अशा माध्यमांचा वापर या ठिकाणी केलेला आहे। आम्ही निर्मल इंटरनॅशनल स्कूलतर्फे विविध जयंती तसेच अनेक मुख्य जे कार्यक्रम असतात त्यासाठी फलक लेखनातून विविध शुभेच्छा देत असतो। तसेच कला शिक्षक हा शाळेचा सांस्कृतिक याचा कणा असतो, त्यास अनुसरून मी दर जयंतीसाठी विविध जे मुख्य हे असतात त्यांच्यासाठी फलक लेखन करत असतो। तसेच हे माझे आता एक 100 फलक लेखन झाले असतील, हे त्यावरचं हे फलक लेखन आहे। तसंच आम्ही या फलक लेखनातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन दिलेले आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।